मित्रांनो, इराणवर अमेरिका आणि इस्रायल अचानक हल्ला का करत आहे याचं पहिलं कारण आहे न्यूक्लिअर प्रोग्राम. इस्रायल आणि अमेरिकेला भीती आहे की जर इराणने अणुबॉम्ब बनवला तर इराण हा मिडल ईस्ट मधला सर्वात पॉवरफुल देश बनेल आणि अमेरिकेला तेच वाटतं की आपल्या दुश्मनाजवळ एवढी पॉवर नको. दुसरं कारण म्हणजे इराण इस्रायल मधील वादविवाद. इराणने अनेक वेळा इस्रायलच्या अस्तित्वावर टीका केली आहे, त्यामुळे दोन्ही देशांमध्ये राजकीय आणि लष्करी तणाव आहे. इराण इस्रायल प्रॉक्सी कॉन्फ्लिक्ट हे तिसरं जुनं कारण म्हणजे इराण हा देश हेजबोल्ला व हमास यांसारख्या संघटनांद्वारे इस्रायलवर हल्ला करतो. महत्त्वाचं म्हणजे ऑइल सप्लाय. मिडल ईस्ट हा जगातील सर्वात मोठ्या तेल साठ्यांपैकी एक भाग आहे आणि इराण या भागातील सर्वात मोठा ऑइल प्रोड्युसर देश आहे. या भागातील 25% ऑइल स्ट्रेट ऑफ हार्मस या समुद्री महामार्गाद्वारे जाते. इराणची नेव्ही इथे ऍक्टिव्ह असते आणि इराणने अनेक वेळा हा मार्ग बंद करण्याची धमकी दिली आहे व आपल्या भारतात 50% ऑइल याच मार्गाने येते. तर या युद्धात अमेरिका आणि इस्रायलने इराणमधील अनेक ठिकाणांवर हल्ले केले व या हल्ल्यात इराणचे सुप्रीम लीडर अली खामेनी यांचा मृत्यू झाला. तर मित्रांनो, माहिती आवडली असेल तर लाईक करा व पार्ट 2 साठी कमेंट करा.